जय गुरु सर्वांना. जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु. जय गुरु मॅडम. जय गुरु. जय गुरु सर. ओके, स्क्रीन शेअर करतो. सुरुवात करू आपण. मिनिमम कोरम आलाय आपल्याला. आपण तिसरा पाठ सुरू केलेला आहे आणि आता अभ्यास झाल्यानंतर मी उद्या उद्या करता म्हणून सकाळी एक ग्रहपाठ टाकीन. तुम्ही प्रयत्न करा, म्हटलं जेवढं तुम्हाला जमेल तेवढं. उत्तरं टाकायची गरज नाही त्याच्यावरती. आपण संध्याकाळी उद्या डिस्कस करू त्यावरती. फक्त तुम्ही ते अटेम्प्ट करा. परवा आपण हे बघितले होते, अकारांत नपुसक लिंगी शब्दरूप. अकारांत मी सांगितलं होतं की कुठल्याही नामाचं शेवटचे अक्षर जर अ असेल तर ते अकारांत. एखादं असतं आकारांत, एखादं असतं ई कारांत, एखादं असतं उ कारांत. तर त्याप्रमाणे मग ते विभक्ती वेगवेगळ्या असतात. हे अकारांत आणि नपुसक लिंगी कसं असेल. आता उद्याचा जो प्रश्न असेल तो थोडंसं नपुसकलिंगी आणि थोडंसं पुल्लिंगी दोन्ही मिक्स केलेलं असेल त्यामध्ये. त्याप्रमाणे तुम्ही प्रयत्न करून बघा उद्या. तर हे मी वाचतो विभक्तीमध्ये. फलम फले फलानी प्रथमा, फलम फले फलानी द्वितीया. म्हणजे नपुसकलिंगी अकारांत मध्ये प्रथमा आणि द्वितीया सारखेच आहेत दोन्ही विभक्ती. फलेन फलाभ्याम फलैहि ही तृतीय विभक्ती. फलाय फलाभ्याम फलेभ्यः चतुर्थी विभक्ती. फलात फलाभ्याम फलेभ्यः पंचमी विभक्ती. इथे आपल्याला दिसेल की फलाभ्याम जे आहे द्विवचनचं, हे तृतीया चतुर्थी पंचमी मध्ये एकच आहे. फलाभ्याम संदर्भानुसार आपल्याला ठरवायचंय त्या फलाभ्यामचा काय अर्थ आहे. तसंच फलेभ्यः जे आहे बहुवचन मध्ये चतुर्थी आणि पंचमीचं सारखंच आहे. इथे पण आपल्याला संदर्भानुसार ठरवावं लागेल की ह्या फलेभ्याचा इथे त्या वाक्यामध्ये काय अर्थ असेल. फलस्य फलयोः फलानाम षष्ठी, फले फलेषु फलयोः फले फलयोः फलेषु सप्तमी. आता इथे साधारण जो ट्रेंड आहे सप्तमीचा पुल्लिंगीमध्ये आणि नपुसकलिंगीमध्ये, तो एक वचन मध्ये एकारांत असतो. तसं फले रामे, तसं एक वचनामध्ये. आणि बहुवचनामध्ये फलेषु या शेवटचं अक्षर शू असतं. पहिलं जे फले आहे त्याच्या पुढे शू लागतं. आणि जेव्हा जेव्हा असं पोटफड्या शू येईल तेव्हा तेव्हा सप्तमी मधलं बहुवचन आहे असं आपण समजू शकतो. फक्त जेव्हा स्त्रीलिंगी असतं त्यावेळेस ह्या शूच्या ऐवजी सू येतं. सशाचा एस. संबोधन हे फल हे फले, हे शेवटी काय दाखलं गेलं इथे फलाणी. म्हणजे हे जे प्रथमेच आहे इथे फलमच्या ऐवजी हे फल, आणि फले आणि फलाणी सारखंच. म्हणजे काही काही गोष्टी ह्या सारख्या आहेत, त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायला पुढे सोपं जातं. काही शब्द आपण शिकलो होतो, त्यातले काही नपुसकलिंगी आहेत, काही पुल्लिंगी आहेत. नपुसकलिंगी कोणते कोणते शिकलो आपण? गृहम म्हणजे घर, द्वारम म्हणजे दरवाजा, वातायनम म्हणजे खिडकी, पाकगृहम म्हणजे स्वयंपाकघर, स्नानगृहम म्हणजे न्हाणीघर. समोर सर. आणि पुल्लिंगीमध्ये कक्ष म्हणजे खोली, सभाजन कोष्ठ म्हणजे दिवाणखाना किंवा स्वागत कक्ष, नलह म्हणजे नळ, कूपह म्हणजे विहीर, शौचकूपह म्हणजे लॅबोरेटरी. आणि इथे एक आपल्याला अव्यय दिलाय तरही. तरही म्हणजे तर. साधारणपणे आपल्याला अर्थ लक्षात राहू शकतो. तरही म्हणजे तर.
जर तर असतं तसं. आपण इथे काही डायलॉग बघितले, वार्तालाप बघितला सुरेश आणि दिनेश या मित्रांमधला. याचा आपण एक क्विक रीडिंग करून घेऊ. मित्र, त्वम किम करोशी, अहम गृहम गच्छामी. हे मी वाचताना तुम्हाला जर काही विचारावं वाटलं किंवा काही सांगावं वाटलं तर मला थांबवा. मित्र, त्वम किम करोशी, अहम गृहम गच्छामी. तव गृहम कुत्र अस्ति, समीपे एव अस्ति मम गृहम. आगच्छामी अहमपि त्वया, आगच्छामी अहमपि त्वया सह. मी पण तुझ्याबरोबर येतो. पश्य इदं विशालं गृहं मम, अत्र सुन्दरम् उद्यानमपि अस्ति, नानाविधः वृक्षाः च सन्ति. आगच्छ अत्र तिष्ठ. किं त्वम् इदानीं दुग्धं पिबसि? न अहं पिबामि सायंकाले दुग्धम. मी संध्याकाळी दूध पित नाही. इथपर्यंत आपण त्या दिवशी केलं होतं. आता इथून पुढची आपल्याला वाक्य वाचून समजून घ्यायची, कुठे काही असेल अडचण तर. आपण सुरुवात करूया सोनाली सुळे मॅडम पासून. हे पहिलं वाचायचं. तर्हि हा दिनेश, तर्हि आगच्छ पश्य मया सह गृहं मम एवढं पुरे, अस्मिन् एवढं पुरे. तर्हि आगच्छ पश्य मया सह गृहं मम. याचा अर्थ काय होऊ शकतो? तर्हि म्हणजे तर ये. आगच्छ, तर्हि आगच्छ पश्य मया सह, मया सह म्हणजे माझ्या बरोबर. पश्य म्हणजे बघ, पश्य मया सह गृहं मम. तर हे सह जे असतं, जेव्हा त्याविषयी बघितलं की सह जेव्हा जेव्हा असतं तेव्हा तृतीय असतं. तर हे मया जे आहे हे तृतीय आहे, विभक्ती अहमची. अहम म्हणजे मी, मया म्हणजे माझ्या बरोबर, मया सह माझे घर बघ, गृहं मम माझे घर. तर हे तर्हि आगच्छ पश्य मया सह गृहं मम. ओके, थँक्यू मॅम. आनंद जोशी हा, पुढचं वाटतं. एक मिनिट. हो. अरे यार, अस्मिन् गृहे प्रॉब्लेम आहे का? राहू द्या. राजेंद्र कोलेकर साहेब. अस्मिन् गृहे पञ्चद्वाराणि सन्ति, बहूनि च वातायनानि अपि सन्ति. ओके. अस्मिन्, अस्मिन् म्हणजे या, याचा अर्थ ह्या घराला. गृहे, ह्या घरात. हे असे सप्तमी विभक्तीने पाहायला गेलं तर ह्या घरात, गृहे म्हणजे घरात. पंचद्वाराणी, पंच म्हणजे 5, द्वाराणी हे द्वारमचं बहुवचन. म्हणजे ह्या घरात किंवा ह्या घराला, घराला हे स्ट्रिक्टली व्याकरणाप्रमाणे नाही होत, ते सला ते सणा ते द्वितीय होतं. इथं गृहे दिलं म्हणजे हे सप्तमी होतं. पण आपल्या मराठीमध्ये बोलताना आपण या घरात आहेत असं म्हणत नाही, घरात दार म्हणत नाही, घराला दारे म्हणतो. म्हणून मग ह्या घराला 5 दारे आहेत. संती पंचद्वाराणी. जसं आपण पुष्पाणी बघितलं, फलानी बघितलं, पुष्पम फलम हे दोन्हीही नपुसकलिंगी होते. तसं द्वारम हे पण नपुसकलिंगी आहे, त्याचं बहुवचन द्वाराणी. आणि इथे द्वार र आहे, म्हणून हे जे न आहे ते न बाणाचं आलेलं आहे. पंचद्वाराणी संती. ह्या घराला किंवा ह्या घरामध्ये 5 दारे आहेत. आणि बहुनीच, बहुनी म्हणजे अनेक, च म्हणजे आणि अनेक, वातायनानी, वातायनानी म्हणजे खिडकी, एक खिडकी म्हणजे वातायनम, आणि अनेक खिडक्या, त्याचं झालं बहुवचन वातायनानी. अपि सुद्धा संती आहेत, आणि अनेक खिडक्या सुद्धा आहेत. तर वातायनम हे नपुसकलिंगी, त्याचं बहुवचन वातायनानी. आता इथे पण नी आहे, पण इथे
न नळाचं जो नी आहे, पहिली नी आहे, इथे पण म्हणजे ऱ्हस्वनी आहे, इथे पण ऱ्हस्वनी आहे. पण इथे न नळाचा आहे, या ठिकाणी न बाणाचा आहे, कारण इथे र नाही आहे. वातायनानी अपि संती, तरी आगच्छ, तरी ये, पश्य मयासह, माझ्यासह, माझं घर बघ. अस्मिन गृहे, ह्या घरामध्ये, ह्या घराला 5 दारे आहेत आणि अनेक खिडक्या सुद्धा आहेत. असं हे वाक्य आहे. याच्यावरती कुणाला काही म्हणायचं आहे? पण पुढे जाऊ, पुन्हा काय वाटलं सांगा मला. वैशाली ताई. येस सर. इथे सुरेश. अत एव विपुलः प्रकाशः पवनश्च आगच्छति. बस एवढं पुरे का? इथे खूप हा, प्रकाश आणि वारा येतो, वारा सुद्धा येतो. हो, ओके. अत काहीतरी असं एव, केलं. हा, अत एव ऍक्च्युअली तसं सुद्धा नाहीच याच्यामध्ये. अत हा. एव, अत एव म्हणजे म्हणूनच, एव म्हणजे च. अतः, अतः जे आहे ना ते, तर अतःचा विसर्ग जो असतो, अतः म्हणजे म्हणून, तर अतःचा विसर्ग जो आहे तो इथे विसर्ग नाहीये, कारण पुढे जे ऱ्हस्व आहे. ह्रस्व नाही, काय म्हणतात त्याला, व्यंजन नाहीये, ते स्वर आहे. स्वर आहे. अतः एव, त्या स्वरामुळे काय झालं की ते इथला विलोप झाला आणि अत आलं. अत एव म्हणूनच. आणि मग इथे प्रकाश, पवन, हे जे ते पुल्लिंगी आहेत आणि त्याचं विशेषण आहे विपुल, भरपूर. म्हणून हे विपुल सुद्धा विपुलः असं झालं. ते विपुलः प्रकाशः पवनः च आगच्छति. आता एव म्हणजे म्हणूनच. कशा म्हणूनच काय? कारण काय त्याचं मागच्या वेळेस बघितलं आपण की इथे 5 दारं आहेत आणि अनेक खिडक्या आहेत. म्हणूनच आता एव विपुलः प्रकाशः पवनः च आगच्छति. प्रकाश आणि वारा भरपूर येतो. ओके. इरा, इरा होती कुठे आता? ते नाव गायब झालं. इरा हो आहे सर. का? हा, येस. सर कति कक्षाः सन्ति अस्मिन्? हा, अस्मिन ह्यामध्ये, कती म्हणजे किती, हो. कक्षाः सन्ति, कक्षा म्हणजे खोली, ह्यामध्ये किती खोल्या आहेत? त्याच्या आधी आपल्याला एक शब्द गेला होता का कुठे? अस्मिन, अस्मिन गृहे, ह्या घरात. आणि इथे अस्मिन, ह्यात. इथे अस्मिन गृहे म्हटलं होतं म्हणून ह्या घरात आला इथे. आणि इथे नुसतं अस्मिन आहे. कती कक्षाः सन्ति अस्मिन, ह्यामध्ये किती खोल्या आहेत? म्हणजे विषय चालला घराचा, म्हणून ते अस्मिन म्हणजे ह्यामध्ये किती खोल्या आहेत. हो. कती कक्षाः सन्ति अस्मिन. ओके, थँक्यू. रवींद्र जोशी साहेब. नवकक्षाः एकः सभाजनकोष्ठः च. व्हेरी गुड. हा, नव, नव हे संख्या आहे. नव म्हणजे नवीन नाही. नव म्हणजे 9. आपण संख्या नंतर शिकूत आपण सगळ्या. पण सध्या आपल्याला एवढं लक्षात आहे की नव म्हणजे 9. नवकक्षाः एकः सभाजनकोष्ठः च. अनेक दिवाणखाना. आता सभाजनकोष्ठः हे जे आहे ते पुल्लिंगी आहे, म्हणून एकः हे संख्यात्मक विशेषण झालं त्याचं. पण इथे मात्र हे नवकक्षाः हे बहुवचन आहे इथे. तर इथे हे कक्षाः जे आहे, कक्षा हे स्त्रीलिंगी आहे, त्याचं बहुवचन कक्षाः झालं म्हणून विसर्ग आला. म्हणून नवला जे आहे इथे विसर्ग नाही. या एकहला विसर्ग आहे. त्या सभाजन कोष्ठ एकच आहे.
तो विसर्ग जो आहे तो पुल्लिंगीचा आहे. हा कक्षाचा विसर्ग जो आहे तो स्त्रीलिंगी बहुवचनाचा आहे. म्हणून नवला जे आहे ते विसर्ग नाही, एकहला आहे. नव हे पण विशेषण आहे, एकह हे पण विशेषण आहे. हे दोन्ही संख्यात्मक विशेषण आहेत. पण इथे हे एक वचन पुल्लिंगी आहे आणि हे बहुवचन स्त्रीलिंगी आहे. हा फरक लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणून ते आहे नवकक्षः एकः सभाजनकोष्ठः च. च म्हणजे आणि. ओके. गिरीश देशपांडे सर. हा जलार्थः किं कूपः अस्ति अथवा नलः जलार्थम जलार्थं जलार्थम कूपः किम कूपः अस्ति अथवा नलः. अथवा नलः पाण्यासाठी विहीर आहे की नळ नळ आहे. जलार्थम पाण्यासाठी. अर्थम पाण्यासाठी. जिथे येतं ते पर्पज, हेतू. किम म्हणजे काय. कूपह म्हणजे त्या ठिकाणी बोरवेल आहे, नळ आहे का विहीर आहे. अथवा नल अस्ति. आता इथं संती नाही आलं कारण अथवा म्हटलं इथे, च कुठे नाहीये. तर हे अथवा आल्यामुळं कूपह आणि नलह हे दोन्ही एकवचनी आहे. म्हणून इथं अस्ति आलं, नाही तर संती आलं असतं. जलार्थम किम कूपह अस्ति अथवा नलह. पाण्यासाठी नळ आहे का विहीर आहे. ओके, थँक्यू. बरोबर. पोळ मॅडम, पद्मजा पोळ मॅडम. दिनेशः नलेन एव कार्यं भवति. कूपस्य आवश्यकता न अस्ति. राईट, नाईस. नलेन याचा अर्थ सोपा आहे. नलेन म्हणजे नळाने. आता हे जेव्हा असं येतं ना, बहुतेक हे न एंडिंगच असतं आणि मागचं जे असतं ते एकारांती असतं. म्हणजे एकारांत नाही म्हणता याला, ए असतं. नलेन नळाने याचा अर्थ काय सोपा आहे. आणि हे तृतीय विभक्ती आहे. नलेन एव, एव म्हणजे च. नलेन च म्हणजे नळानेच. कार्यम भवती, कार्य होते. कार्य हे या ठिकाणी कर्म आहे. भवती होते. कूपस्य विहिरीची षष्ठी विभक्ती. आवश्यकता सोपा शब्द मराठीमधला पण हाच आहे. न अस्ति, नसते. न असते म्हणजे न असते म्हणजे नाही आहे म्हणजे नाही. नलेन एव कार्यम भवती, नळानेच काम होते. विहिरीची आवश्यकता नाही. ओके. सुनंदा गिरी मॅम. हो सर. अत्र किं पाकगृहं स्नानगृहं शौचकूपः इत्यादिकं सर्वम् अस्ति. हा. येथे काय स्वयंपाकघर, स्नानगृह, शौचालय इत्यादी सर्व आहे का. सर्वम अस्ति. यामध्ये असं वेगळा फार पॉइंट नाही यामध्ये. अत्र इथे किम काय, पाकगृहम, स्नानगृहम, शौचकूपः. आता कूपह जिथे जिथे आहे, कूप शब्द आला की तो पुल्लिंगी असतो आणि विसर्ग असतो त्याला. इतर ठिकाणी सगळं नपुसक लिंगी आहे. गृह जिथे इथं येतं प्रत्येक ठिकाणी गृह म्हणजे नपुसक लिंगी. मग ते स्नानगृहम असो, नुसतं गृहम असो, पाकगृहम असो किंवा कुठलंही असो. इत्यादिकम, हा इत्यादिकम म्हणजे इति आदिकम. इति आदिकम, इत्यादी म्हणजे आपण मराठीत जे इत्यादी म्हणतो तेच. सर्व म्हणजे सर्व. अस्ति आहे. या घरामध्ये म्हणजे अत्र म्हणजे इथे सगळं आहे का. स्वयंपाकघर, स्नानगृह, शौचकूप इत्यादी अजून काय घरावे लागतात सगळं आहे का. वेदश्री. बाढं सुविशालः आवारः सुदीर्घं च. सर हे काय आहे. अंगणम. अंगणम अपि अस्ति. बाढम, बाढम म्हणजे छान, खूप, व्हेरी गुड असं म्हणतो ना. बाढम
सुविशाल. तसं विशाल पण चालतं, पण जेव्हा आपल्याला विशालाबद्दल अजून चांगलं काही बोलायचं म्हणजे कुठल्याही गोष्टीचं त्याला सु हा उपसर्ग लागलेला आहे. सु म्हणजे चांगलं. जसं आपण स्वागतम म्हणतो, जसं स्वागतम शब्दामध्येच सगळं येतं ते. स्वागतम म्हणजेच सुआगतम, चांगले या, तुमचे स्वागत आहे. पण आपण काय करतो त्याला आणखी एम्फोसिस करतो आणि सुस्वागतम म्हणतो. तसं विशाल म्हणजेच मोठे, पण सुविशाल म्हणजे खूप छान, खूप मोठे. आवारह, घराचा आवार जे आहे ते खूप मोठं आहे. सुदीर्घम, मोठं आहे, लांब लचक आहे, आयताकृती आहे आणि भरपूर मोठं आहे. लांब सडक म्हणजे याचा अर्थ इंडिकेशन असं की त्या आयताकृती आहे. ते दोन साईड ज्या आहेत त्या रुंदीला कमी आहे, त्या लांबीला जास्त आहे. स्क्वेअर नाहीये. सुदीर्घम. च अंगणम. आता अंगणम जे इथे आहे शब्दाचं मांडणी जे बघा इथे अवरती अनुस्वार नाही घेतला त्याने. ही पण एक संस्कृत मधली लिहिण्याची पद्धत आहे. इथे ड काढलंय, ड च्या पुढे टिंब दिलंय आणि त्याच्या खाली ग लिहिलंय. हे ड च्या पुढे टिंब याचा उच्चार जो आहे तो न सारखा होतो, अर्ध न, आणि त्याच्या खाली ग आहे. म्हणजे हे अर्ध न आणि ग म्हणून हे झालं अंग. जसं आपण वाङ्मय म्हणतो, मराठीमधलं वाङ्मयमध्ये असं नॉर्मली असं लिहिलं जायचं, तसं इथे संस्कृतमध्ये बऱ्याच ठिकाणी हे लिहिलं जातं. अंगनम हे सुद्धा नपुंसकलिंगी आहे. अपि अस्ति सुद्धा आहे. बाढम सुविशाल आवारह, खूप मोठा आवार आहे. सुदीर्घम च अंगणम अपि अस्ति, अंगण सुद्धा खूप सुदीर्घ आहे. इथे सुद्धा दीर्घम म्हटलं चाललं असतं, पण त्याने अजून एम्फसिस केलं. त्याचं जे इम्प्रेशन आहे ते खूप चांगलं झालं, म्हणून त्याने त्याला सु नावाचा उपसर्ग लावला आणि सांगितलं की हे खूपच छान आहे. माधुरी कुलकर्णी. माधुरी मॅम, माधुरी ताई नाही वाटत. स्नेहल ताई. तरीही तर माझ्या सुंदरम. ह्याच्यात आहे ना, हो, मग थोडं पहिलंच आहे तर पुढचं वाक्य घेऊ मॅम. नाही, पुढचं नाही माझ्या ह्याच्यात म्हणजे ते डायलॉग तर्री दुसरं सुंदर पासूनच येत आहे म्हणून बरं. ओके मला ओके फोन. ओके ओके नो प्रॉब्लेम. चालेल चालेल. हा, तुम्ही मग म्यूट केलं ते चालेल. काय ऐकायला येतं ना पण? ठीक आहे. स्नेहल ताई. तरीही सुंदरम तव गृहम अस्तु तरीही इदानीं गच्छामि. हम्म. तर तरीही हा हा वाचा. तरीही. तर तुमचे घर सुंदर आहे असो, तर आता मी जातो. ओके. तरीही, तरीही म्हणजे तर आपण बघितलं त्याचा अव्यय आहे. सुंदरम तव गृहम, हे गृहम जे आहे ते नपुंसकलिंगी आहे, म्हणून हे सुंदरम त्याचं विशेषण. तव तुझे, अस्तु. आता याच्यापूर्वी आपण बाढम बघितलं. इथे बाढम म्हणजे खूप छान, छान. जेव्हा आपल्याला स्तुती करायची असते किंवा समाधान व्यक्त करायचं असतं तेव्हा बाढम. आणि अस्तु असो. आता हे सगळं घराबद्दल बोलून झालं म्हणतो ठीक आहे. आता मग तरीही अस्तु इदानीम गच्छामि, इदानीम अहम गच्छामि, आता मी जातो. अस्तु तर्हि इदानीम अहम गच्छामि, अहम या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे. तर त्यांनी घराबद्दल पूर्ण माहिती दिली, याने ऐकली, तो समाधान झालं, त्याला आनंद झाला आणि तो म्हणतो निरोप घेतोय तो की आता चला मग निघतो मी आता. असो अस्तु. तर अस्तु हा शब्द खूप वेळा वापरला जातो. बाढम हा शब्द सुद्धा खूप वेळा वापरला जातो बोलण्यामध्ये. अस्तु तर्हि इदानीम अहम गच्छामि. ओके. निलिमा मॅडम, निलिमा चव्हाण मॅडम. गच्छ पुनः आगमनाय. या
गच्छ जा परत येण्यासाठी. येण्यासाठी. हा. गच्छ पुनः आगमनाय. जा पुन्हा आगमनाय हा शब्द आपण बरेचदा वापरतो. केव्हा वापरतो आठवतो तुम्हाला? जेव्हा आपण गणपतीचं विसर्जन करतो किंवा महालक्ष्मीचं जेव्हा निरोप घेतो त्यांचा, किंवा कुठल्याही देवाची पूजा आपण संपवतो, तर त्यांना शेवटची अक्षता वाहतो आणि त्यांना निरोप देतो, पुन्हा आगमनाय, पुनरागमनाय. पुन्हा येण्यासाठी आज आम्ही तुम्हाला निरोप देत आहोत. तर पुन्हा आगमनाय हे म्हणतात नॉर्मली की आता तुम्ही जा पण या परत. पुनः आगमनाय ते एकत्र करून ते पुनरागमनायच, पुन्हा येण्यासाठीच असं आपण नॉर्मली म्हणतो. त्याला ह्या- पुनरागमनाची पण म्हणता येतं ना. हो ना, ते पुनरा म्हणजे काय होतं की पुनः आणि आ हे एकत्र येतं. प्रत्येक वेळेला पुन्हा आणि एक असं वेगवेगळं कोणी म्हणत नाही. पुनरा आगमनायच म्हणजे आज आम्ही निरोप देतो आहोत, तर कशा करता? पुन्हा येण्यासाठीच. पुनरागमनायच. ते आपलं तालासुर म्हणतो आपण त्याला, पुनरागमनायच अक्षता वाहतो. अजून काही कुणाला काही शेअर करायचं आहे? तर हे आगच्छाय असं म्हणू शकतो. हो, येण्यासाठी म्हणता येतं ना, आगच्छाय असं होऊ शकेल. पण मग हे म्हणजे ते पुढे येईल का हे असं काय म्हणून? म्हणजे ते शब्द खूप आहेत तसे, वेगवेगळ्या प्रकारची रचना करता येते. कारण की आ अधिक गम तोपर्यंत आपलं म्हणजे कळतं की आ हो ना. आणि गम हा मूळ धातू वगैरे, पण हो, आता मूळ धातूलाच प्रत्यय लागलाय, तर त्याचं काही हो, हो, वेगळं हो. गच्छ आणि पुनः आगच्छ. हो, आगच्छ म्हणजे या, हा. आगच्छ या परत म्हणजे. गच्छ नाही, मी आगच्छ काय पुन्हा. विचारते की आगच्छ. अर्थ कळला म्हणजे बाकी हो. म्हणजे वापरू शकतो वगैरे, पण इथे हो. सगळीकडे आपण गम मूळ धातू त्याला हो. गच्छ त्याचं क्रियापद केलं. हो, इथे हो. मूळ धातूलाच त्यांनी प्रत्यय लावलाय म्हणून विचारलं मी. हो ना, त्याचं काही वेगळं एक्सप्लेनेशन आहे का? आगच्छचं का? हे नाही कसं गम गम. आगमनाय वापरलं ना, हा 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 नाही, तर आगमन म्हणजे आतापर्यंत आपण हो, कसं करतो की मूळ धातू असतो हो. त्याला त्याचा धातू म्हणजे क्रियापद करतो. हम्म. तसं आता गमचं गच्छ प्रत्येक वेळी आपण करत आलो. हो हो हो, पण जसं इथे बरोबर झालं, लक्षात आलं. Yes. हा? हा. हे कसं आहे, ते गमचं गच्छ होतं आणि गमचं गमंत सुद्धा होतं. म्हणजे त्याचे पुन्हा वेगवेगळे धातू रूपांतर पण आहेत गमन याच्यावरून. हा, मग तसं त्याचं काहीतरी वेगळं एक्सप्लेनेशन आहे जे की आहे पुढे येईल आहे आपल्याला. वेगळं आहे ते आपण अच्छा, नंतर हा तेच बघू. विचारायचं होतं. हो, जाऊ चालेल, पुन्हा. पुढे बघू. हो, तर गच्छचं आगच्छ होतं, तसंच गमचं गमन होऊन आगमन पण सुद्धा होतं. आ हा म्हणजे लागलेला उपसर्ग. धातूचं नाम झालं असं म्हणायचंय का? म्हणून हो ते हो, आगमन विभक्ती म्हणजे लागली. त्याचं येणं, हा, म्हणजे ते नाम झालं ना नाम झालं अ, आहे. आणि आगमन आहे धातूचं. म्हणजे हा, येण्यासाठी म्हणून ते विभक्ती लागली असं. विभक्ती लागली. हो, आ हा त्याला उपसर्ग लागला. इथं ठीक आहे. नुसतं आगच्छ म्हटलं असतं तरी चाललं असतं, आगच्छ पुन्हा किंवा पुनर्मिलामः असं सुद्धा म्हणतात, पुन्हा भेटू असं म्हणजे. ओके, तर पुन्हा काही नवीन शब्द आहे त्यामध्ये. अश्विनी ताई. हा, आवारह कंपाऊंड सगळं वाचू का काय? जेवढं जमेल तेवढं वाचा. आगणम अंगणम, म्हणजे कॉर्टियार्ड, अंगणम अंगण, अंगण अंगण म्हणजे अंगण, अंगण, आपलं अंगणच. अंगण. हा, प्रकोष्ठ किंवा वरंडह म्हणजे प्रकोष्ठ पडवी. किंवा वरंड. प्रकोष्ठ किंवा वरंड म्हणजे पडवी. गोष्ठ म्हणजे गोठा. आसनम म्हणजे आसन. भाटकम म्हणजे भांड. भाडं. सोपान भाटकं भाटकम म्हणजे भाडं, भाडं, सॉरी, किराया. भाडं. हा, सोपान म्हणजे जिना. इदानीम म्हणजे यावेळी.
आता तदानीम म्हणजे त्यावेळी, तेव्हा. आणि पवन म्हणजे वारा, आणि हम्म. नानाविधाः म्हणजे विविध प्रकारचे. ओके. आता इथे सुद्धा काही नपुंसकलिंगी आणि काही पुल्लिंगी असताना एकत्र केलेलं आहे. काही अव्यय आहेत. आवारह आपला शब्द गेला आता वापरला यांनी. आवार परिसर. अंगणम पण गेलाय आता. अंगण. व्हरांडा, ज्याला मराठीमध्ये पडवी म्हणतो किंवा हिंदीमध्ये बरामदा म्हणतो, याच्याकरता वरंडह या शब्दावरून व्हरांडा आला ऍक्च्युअली. मग ते इंग्रजीमध्ये व्हरांडा गेला, आपल्याकडे पडवी आला. प्रकोष्ठ हा त्यातला आणखी एक शब्द. प्रकोष्ठ. प्र हा त्याला लागलेला उपसर्ग आहे. कोष्ठ म्हणजे असा भाग आता. वरंडह, वरंडा म्हणजे वरंडाच. गोष्ठ हा वेगळा सुद्धा, गोठा गाईच्या करता, पर्टिक्युलरली गोशाला. गोष्ठ ज्याला आपण मराठीमध्ये गोठा म्हणतो. आसनम आसन. हा नवीन शब्द भाटकम, याचा वापर झालेला नाही कुठे याच्या सध्या तरी, पण शब्द फक्त आला इथे. भाटकम भाडं. सोपानह जिना. हा सोपान शब्द आपल्याला मराठीमध्ये आपण ऐकलेला आहे. सोपान म्हणजे जे पायऱ्या चढतो आपण तो जिना. पर्टिक्युलरली ते निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान यामध्ये बद्ध म्हणतात की मुक्तीचं सोपान आहे. म्हणजे मुक्तीच्या पायऱ्या आहेत. मुक्ताबाई शेवटची आहे त्यामध्ये. तर त्यामध्ये ते मग निवृत्ती, त्यानंतर ज्ञान, त्यानंतर मग मुक्तीचा सोपान. सोपान म्हणजे पायऱ्या, म्हणजे जिना. आणि इदानीम तदानीम ही जोडी जी आहे ती अव्यय आहे या ठिकाणी. इदानीम म्हणजे आता, तदानीम म्हणजे तेव्हा. पवन म्हणजे वारा. सोपं आहे, याला काही हे नाही. नानाविधाः अनेक प्रकारच्या. नाना म्हणजे अनेक, विधा म्हणजे प्रकार त्याचे. असं हे एक शब्दांचा हा ग्रुप. पुढचा ग्रुप बघूया. स्मिता इंगळे मॅडम. हो सर. या. कह कोण, यह जो, कथम कसे, इत्थम असे, शीतलम थंड, उष्णम गरम, कवोष्णम कोमट, लवणम खारट, मधुरम गोड, किम काय, किमपि मुळीच, बिलकुल काहीही, हम्म. थोडे सुद्धा किंचित मात्र. येस. ओके, थँक्यू. ओके. तर हे कह आणि यह. नॉर्मली य शब्द जेव्हा जेव्हा येतो, यदा, यद्यपि, यह, हे सगळं ज पासून येतं. मध्ये यह म्हणजे जो, यदा म्हणजे जेव्हा, यद्यपि म्हणजे जरी. तर हे या संदर्भातलं हे य असतं. कह हे जे क आहेत संस्कृत मधले, त्यातलं एक क आहे. किम सारखं कह. किम म्हणजे काय, कह म्हणजे कोण, पुत्र म्हणजे कोठे. कह कोण, यह जो, आणि इथं मग म ची सगळी सिरीज लागली. कथम कसे. आता आपल्याला कथम म्हटलं की कसं वाटतं की ते कथेशी काही संबंध आहे का याचा. तर कथम म्हणजे काय, कसे, काय नाही, कसेच. इत्थम म्हणजे असे. कथमचं उत्तर इत्थम, कसे असे. आणि पुढे जे आहे ते उष्णते संदर्भात शीतलम थंड, उष्णम गरम, कवोष्णम कोमट. हे तीन थंड गरम साठी. लवणम खारट. आपण ते लवण शब्द आपल्याला माहिती आहे. जे मीठ आपण आणतो, खडकाचं मीठ, त्याला पर्टिक्युलर लवण म्हटलं जातं आयुर्वेदामध्ये. लवण म्हणजे खारट. मधुरम गोड. आणि हे किम काय. किम अपी. किमपी जे आहे ते किम आणि अपी या दोघांचं मिळून झालंय. किम असा शब्द गेलाय आपल्याला. किमपी मुळीच, म्हणजे हे साधारणपणे नकारात्मक वापरलं जातं. न किमपी, अजिबात नाही.
मुळीच नाही. साधारणपणे याला नच्या संदर्भामध्ये न किमपी किमपी न असं घेतलं जातं. तर हे काही शब्द कह, यह, कथम, इत्थम, शीतलम, उष्णम, कवष्णम, लवणम, मधुरम, किम आणि किमपी. तर ह्याचं पुढचं जे आहे काही वाक्यात उपयोग करण्याकरता आपल्याला आहेत. एक प्रयत्न करून पाहू आपण. 2 मिनिट शिल्लक आहेत. यात किती होतं बघू आपण. जयमाला मॅम. प्रयत्न सॉरी हा वाचन घेऊ आधी. तू घरी काय करीत आहेस? ओके. त्वम गृहे 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 हा किम किम करो त्वम करोति करोषि. सॉरी करोषि. हा त्वम गृहे किम करोषि. व्हेरी गुड. सुधा मॅम प्रयत्न कराल. दरवाज्यात कोणी नाही. वेदश्री प्रयत्न करायचा. सर दरवाज्यातला काय शब्द येईल? द्वार द्वार. द्वार. द्वारचं कसं होईल? नाही, द्वारचं कोणतं रूप होईल इथं मग? दरवाज्यातला काय होईल? द्वारे. सप्तमी येईल ना. सॉरी. द्वारे. द्वारे. हा अ, न न कोणी ना न द्वार न. किमपी कोपी. सर आवाज नाही येतोय तुमचा. आवाज नाही येते? वाचता येत आहे? दिसतंय वाचायला? सर हा आता येतोय. द्वारे हो, आता कोपी येतोय, सर. नास्ति. द्वारे कह अपि नास्ति. द्वार कोपी नास्ती. हो हो. को हे इथे कोपी म्हणजे को अपी. को अपी नास्ति. हो. को म्हणजे कह. इथे अ आलंय कहच्या पुढे म्हणून विसर्ग गेला आणि त्याचं रूपांतर को झालं आणि अचा अ जाऊन या ठिकाणी अपी झालं. को अपी न अस्ति नास्ति. न आणि अस्ति एकत्र झालं ते नास्ति झालं. द्वारे कोपी. द्वारे म्हणजे दारामध्ये. दारामध्ये. सप्तमी. हा, सप्तमी. इथे अपी का आलंय? हॅलो. तशी गरज नाही ऍक्च्युली. त्यांनी घेतलं ते कोपी. कोणी नाही. ओके. कोणीही नाही असं काही म्हटलेलं नाही तिथं काही. मराठीत आपण म्हणतो ना कोणी सुद्धा नाही. हा, तसं कोणी त्या सुद्धा नाही. अर्थाने मला वाटतं. पण तसं ते गरज नाही. शब्दशः घेतला आपण. द्वारे कह म्हणूनच नास्ति. विचारलं. हा द्वारे कह नास्ति. जसे ते विशाला सुविशाला असेल तसं तसं- असेल. ते थोडं स्ट्रेस नाही actually काही करण्यासाठी. गरज तशी बेसिकली गरज नाहीये. हा त्यांच्या म्हणजे भाषांतरामध्ये चिटपाखरू दिलंच सुद्धा नाही. दिलेलं नाही कोणी त्यांनी. सुद्धा नाही. चिटपाखरू हा. सुद्धा नाही. हो, तसं हो, समथिंग लाईक दॅट. पण तसं नाहीच आहे. म्हणून ते माझे कोपी. मूळ वाक्यात नाहीये. तेव्हा मॅडमचं म्हणणं बरोबर आहे की ते अपीची गरज नाही तिथे. पण त्या ठिकाणी घेतलं त्याने. कोपी हा शब्द नवीन त्याने ऍड करण्याकरता घेतला असेल त्यावेळेस ते. पण स्ट्रिक्टली गरज नाही. द्वारे कह न अस्ति किंवा किमपी न. किमपी म्हणजे कुणीच नाही असं म्हणजे अजिबात नाही या अर्थाने. आता कोण असेल बरे? पुन्हा एकदा वेदश्री झाला का तुझं? हो सर माझं झालंय. ओके ओके म्हणजे सुटली. पद्मजा पोळ मॅडम ट्राय कराल? खोलीत कोण वाचत आहे? कक्षे कक्षे कः कह वाचती. पठती. कः वाचती. पठती. पठती. हा हा. ठीक आहे. कक्षे कह पठती. वाच पठती. हा. गिरीश देशपांडे ट्राय कराल? हो. खिडकीतून हवा येते. वातानये वातानयने वातानये वात